वाशिम जिल्ह्यात मागील 20 तासापासून जोरदार पाऊस बरसतो। याचा परिणाम नदी नाल्या दुथडी वाहत आहे। त्याचा परिणाम पूर्ण शेतीवर झाला आहे। शेती ज्या नदीकाठच्या जे शेती येतात त्या पूर्ण खरडून गेल्याचं आपल्याला दिसतं। या ठिकाणी आता मी सध्या कुपचा फाटा या ठिकाणी आहे। या ठिकाणी उतळी नदीला पूर्णतः पूर आला आहे। त्या पुराचं पाणी पूर्ण शेतात गेलं, त्यामुळे शेतीमधलं पूर्णतः खरडून गेल्याचं आपल्याला दिसून येते। तसेच शेतकऱ्यांनी 15 दिवसापूर्वी जो पाऊस येत नव्हता त्यामुळे ठिबक सिंचनाची व्यवस्था केली होती आणि ड्रीप टाकून पाणी देण्याची व्यवस्था केली होती। आता तेही ड्रीप जो आहे पूर्णतः वाहून जात असलेला आपल्याला चित्र आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला दिसून येते। या जवळपास या परिसरातील हजारो हेक्टर शेती ही पूर्ण पाण्याखाली आली आहे। त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। याच्यात तूर असो सोयाबीन असो जे पेरलेली पिके पूर्ण वाहून गेले, त्यामुळे शेतकरी हा पूर्णतः हातात झाला आहे। आपण बघू शकतो ही जी परिस्थिती आहे पूर्ण पूर परिस्थिती आहे। शेतामध्ये हा डोस असलेला आहे मोठ्या प्रमाणात, त्यामुळे शेतकरी हा पूर्ण हातात झाला आहे। शेतकऱ्यांनी आता जिल्हा प्रशासनाकडे मदतीची मागणी करत आहे। जिल्हा प्रशासनाला अजूनही अधिकारी कोणताही इथे आलेला नाही, त्यांनी पंचनामे करून शेतकरी हा मदतीची मागणी या प्रशासनाकडे करत आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।